नमस्कार. मनाचा आरसा ह्या शृंखलेतील 5व्या भागामध्ये आपले स्वागत. काही अपरिहार्य कारणामुळे आज मी व्हिडिओ नाही, ऑडिओ आपल्यासमोर आणत आहे. आजच्या भागाचे शीर्षक आहे निरीक्षण आणि जबाबदारी. सध्या आंब्याचा सीझन आहे. घरोघरी आंबे आले आहेत आणि घरातला एक माणूस जबाबदारीने त्या आंब्यांचे वेळोवेळी निरीक्षण करत आहे. याचे एकमेव कारण म्हणजे एक खराब झालेला आंबा सगळे चांगले आंबे खराब करू शकतो. त्या खराब झालेल्या आंब्याची तीव्रताच इतकी असते की पटकन सगळे आंबे खराब होऊ शकतात. मंडळी, आपले मन अनेक भावनांनी भरलेले आहे. जेव्हा आपण मनुष्य म्हणून पहिला प्रवास या पृथ्वीतलावर सुरू केला तेव्हा आपण एकही नकारात्मक भावना आपल्याबरोबर आणली नव्हती. दैनंदिन प्रसंग, संवाद यामधून आपण निष्कर्ष काढले, अनुभवले आणि त्यातून आनंदी किंवा दुःखी भावना अनुभवल्या. त्या मनात साठवून ठेवणे हा आपला निर्णय होता. जसा एक खराब आंबा सगळे आंबे खराब करू शकतो, त्याचप्रमाणे एक नकारात्मक भावना आणि त्यामुळे होणारे आपले आचरण आपल्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करू शकतात. भावना म्हणजे इमोशन, एनर्जी इन मोशन. नकारात्मक भावनेची व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी म्हणजेच कंपने खूप कमी दर्जाची असतात, कमी प्रतीवर असतात. त्यामुळे ती आपली ऊर्जा कमी करतात आणि मग सहजपणे आपल्या मनावर, शरीरावर आणि आपल्या आयुष्यावर अधिराज्य करू शकतात. ही भावना कोणत्या प्रसंगी, कोणत्या विचारांनी उद्भवते याचे निरीक्षण करण्याची जबाबदारी फक्त आणि फक्त तुम्ही स्वतः घेऊ शकता आणि फक्त तुम्हीच ती दूर करू शकता. कधीकधी ह्याचे मूळ गत आयुष्यामध्ये असते. बऱ्याच वेळा तुम्ही कितीही जागरूकतेने स्वतःवर काम केले तरी ती भावना परत परत तुमच्या समोर येते, तुम्ही परत परत ती अनुभवता. मंडळी, अशा वेळी मात्र अंतर्मनावर काम करणे आवश्यक ठरते. स्वतःच्या सूक्ष्म विचारांचे अवलोकन करण्याची सवय लागली की त्या भावनेचे मुळापासून उच्चाटन करता येऊ शकते. आंब्याचा आस्वाद घेण्यासाठी मेहनत करावीच लागते. इथे तुम्ही कोणाला तरी ते काम सोपवू शकता निरीक्षणाचे. मात्र मनात साठवलेला खराब आंबा हा मंडळी तुम्हालाच काढावा लागणार आहे. धन्यवाद.